सो हॅलो गाईज, मी चाललो आहे आता आमच्या मित्रांसोबत. माझे मित्र आहेत 3 जण, त्या लोकांसोबत चाललो माळशेज घाटाला. सो तिकडे जाऊन आम्ही लोक खूप मजा करणार आहे आणि तुम्हाला पूर्ण मी व्हिडिओ दाखवणार आहेत नेक्स्ट की पुढे काय काय सीन झालेत आमच्यासोबत आणि बऱ्याच गोष्टी आहे बघण्यासारख्या. खूप मजा केली आम्ही लोकांनी इकडे आणि जितके सर्व फिरलो आम्ही आणि जेवढे सर्व क्लिप्स काढलेत, खूप काय काय गोष्टी काढल्यात बघण्यासारख्या आहेत. खूप मजा येईल तुम्हालाही बघायला. नक्की माझा व्लॉग पूर्णपणे एंडपर्यंत बघा. अरे काय गप्पा मारताय, वेळ देऊ नका, समजलं का? अरे काय तोंडे. तो आता आपला अर्जुन गाडी पळवणार आहे एकदम रपारप. गाडी पळवून आपण जाणार आहे माळशेज घाटाला एकदम फास्ट. अक्षय काहीतरी सांगतोय, आपण अक्षयकडे लक्ष देऊया. आता सरळ जाऊया आणि तर लेफ्ट घेऊया. लेफ्ट घेऊन कुठे जाऊया? राईटला जाऊया. अर्जुनच्या गावाला जाऊया. डम्पिंग सारखं गेलं ना. अच्छा हा आपला अक्षय आहे, हा अर्जुन आहे, हा रायडर. कोणाला गाडी चालवायला येत नाही. काय रे थांबतोय? अच्छा हा चल. सो आता आम्ही लोक पोचलो आहे मुरबाडच्या पुढे आणि इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. माझ्यासोबत अर्जुन आहे, माझा मित्र. तर आम्ही मस्तपैकी इकडे गाड्या थांबवून जरा पाय मोकळे सोडलेत. बघतो इकडचा आम्ही नजारा कसा येतोय. या लोकांचा इकडे फोटोशूट चालू आहे. हा भाई आपला योगेश भाई आहे, तो फोटो काढून घेते स्वतःचा. आणि कैमरामैन अक्षय के साथ. कैमरामैन अक्षय बहुत ज़्यादा सीरियस होते हुए आप देख सकते हो. अक्षय भाई कितना ज़्यादा सीरियस मूड पे है अभी. फोटो झाले. हां, अक्षयची मेमरी फुल झाली आहे. अक्षय लवकर फोटो काढायला येत नाही कारण की त्याची मेमरी फुल होऊन जाते ना. कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायला फक्त रडत असतो अक्षय. हे नाही रे, काढणार फोटो मी काढतो. सर्वांचे फोटो काढायला फक्त रडतो अक्षय. म्हणून आम्ही 4 आयफोन घेऊन आलो. अशा प्रकारे आपला योगेश तर चांगला आलेला आहे. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. चांगला आलेला आहे फोटो. योगेशला आवडला अक्षयचा फोटो. हरामी हो बेटा. आता आम्ही आमच्या लोकांचे मस्तपैकी फोटो काढतो. फोटो काढल्याच्या नंतर आम्ही मग निघू इकडून मस्तपैकी. परत पूर्णपणे तुम्हाला सर्व आम्ही दाखवू नजारे इकडचे. आमच्यासोबत एक अतिरेकी आहे, तुम्हाला अतिरेकी एक दाखवायचं होतं आम्हाला. हे बघा आमचा अतिरेकी आहे, हा मित्र आहे आमचा. मेंटेनन्सवाला. गाडीमध्ये काय पण प्रॉब्लेम झाला तर हाच सॉल्व करणार आहे सर्व. तो आता आम्ही लोक निघतो परत एकदा. आमचे बाईक्स घेऊन चाललो आहे रिटर्न म्हणजे आम्ही चाललो आता पुढे. मागे न चाललो आहे, पुढे चाललो आहे. गोईंग इन प्रोग्रेस. आमचा ब्लॉग नक्की बघा. सध्या आम्ही दिसतोय काय नाही कारण की आले उन्हामुळे आमच्या लोकांचे सावल्या दिसतात आमच्यावरती. सगळा धूळ आमच्यावरती जास्त झाली जरा. आता सध्या आम्ही लोक कसं धूळमधून आलो ना, त्यामुळे जरा धुळीचा परिणाम जास्त झाला आहे. हे बघा अशा या लोकांच्या सारख्या मस्ती आणि मारामारी होत राहतात. या लोकांना तुम्ही इग्नोर करा पूर्ण ब्लॉगमध्ये, जास्त बघू नका. चला आता आपल्याकडे कॅमेरा आहे. चले गाडी काढ. बन जाओ. चले भाई गाड़ी निकल. चले भाई गाड़ी निकल. चले भाई चले.
चले ड्रायव्हर चालला पटापट मोबाईल टाकायचा अभी जाते समय तुरंत फोटो डालनी पड़ेगी थोड़ा मुरबाड़ में खाना है उसके बाद जाना है चले भाई ओम साईराम गोप्रो विसरून जा असं अटकवू का असं पुढे गाडीला तेरे भी ना आता हातात पकडेल आम्ही सो आता आम्ही मस्तपैकी हवा खाल्ली आहे. छान वाटलं एकदम आम्हाला मस्त. सगळ्या गप्पा गोष्टी करण्यामध्ये आमचा टाईम खूप जास्त झाला असं आम्हाला वाटलं. त्यामुळे आता आम्ही नाश्ताच करायला पुढे चाललो आहे. धाबा आता शोधतो आम्ही आणि खूप जास्तच भूक लागली आता. मला वाटतं गप्पा मारूनच आम्हाला भूक जास्त लागली आहे. तर आता पोचू आम्ही धाब्यावरती. सरक कुठून घेऊन आलाय? बाजार लागला ना मध्ये. अच्छा तिकडे थांबलेला तो बाजारामध्ये. जरा केळी घेतली तुला आवाज दिला आम्हाला काय दिसलं नाही. आम्ही लोक इकडे नाश्ता करायला बसतो. अक्षय आणि योगेशने मस्तपैकी व्हिडिओ काढलेत, फोटो पण काढलेत खूप भारी भारी. इकडे आम्हाला इंस्टावरती पोस्ट करायला होऊन जातील. अक्षयच्या इंस्टाग्रामवरती 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. याची मॅच्युरिटी नाही आली अजून. चिकना घेऊन आलोय मी पार्टनर. पैसे जमले की ताई वाजवाय. घाण शिवी अर्जुनला मारलं म्हणा देऊ शकत हे योगेश उलटा का मोबाईल लावलेला? हां पासवर्ड काय? अच्छा आहे ना रस्ता खूप आहे इकडून पण. हा मधूच चालतं. हा ना. अरे कस्टमर्स पण खूप येतात तिकडे. कस्टमर लोक पण खूप येतात ना. याच रस्त्याने जातात ना. व्ह्यू पॉईंट चांगला आहे जरा. हा ना. हो आता हवा मस्त लागतोय ना रे. ऊन येईल आता जास्त. गरम नाही झालं पाहिजे रा. मजा येत नाही मला. खूप ॲक्शन नाही. अरे अजून तर रस्ते खूप डेंजर आहेत पुढे. घाटाचे रस्ते आहेत अरे. आणि अशा ठिकाणी आला ना गाडीवरतीच मजा येते. अरे गाडीवरती मजा येते अशा ठिकाणी आला. कारण की आपण आपल्या मर्जीने जाऊ शकतो, फिरू शकतो, थांबू शकतो पाहिजे तिकडे. नाही तर इकडे तिकडे वेट करायला लागतं माहिती आहे गाड्यांसाठी. आता घाट चालू आहे ना. घाट हे सर्व गावचे रहिवासी आहेत. हे बाबा हा बैल कसं बघतोय. टेन्शन येते भाई. काय ना दरी आहे. आता दरी आहे पूर्ण खाली. आपल्याला वरती जायचं पूर्ण टोकावर. हां
आपला रस्ता आहे बघ, तो आहे तो तिकडं मध्ये तो दिसतंय ना, ते मध्ये रेष दिसते, रेष, हां हां ती रेष आपला रस्ता आहे. हो हा, अरे खूप धबधबे, पूर्ण पाणी भरतं, अरे एकदम डेंजर. थांबायचं नाही इकडे, इकडे वरतून दगडं पडतात माहिती आहे का? हां हे बघ, हे दगडं पडलेले आहेत सगळे, का होय, हा वरतून साईडला करतात नाही लोक. वाटत ना, समोर तर बघ, असं वाटतं समोर फक्त हे लावलं रे वॉलपेपर. हा ना, काय रे, काय वाटतोय एक नंबर रे, एकच नंबर यार. डेंजर आहे ना. अजून जायचं वरती. मग पुरा वरती पोहोचणार आपण. चलो जाएंगे ऊपर. स्वतः इकडून घर केवढं लांब असेल? 30 किलोमीटर. अरे काय किती, कुठे? 30-40 किलोमीटर असेल. 90 किलोमीटर आहे. आपण माळशेजवरून आलो आहे. आता किती किलोमीटर आहे? माळशेज गाड आता 2-3 किलोमीटर, त्यानंतर 90 किलोमीटर आहे आपलं गाव. म्हणजे अजून एवढं जायला लागेल. हा तिकडून, हा अजून एवढंच. शॉर्टकटला जवळ आहे ते, खरं नाही तिकडे. अक्षयला टेन्शन आलं. मी आधी सांगितलेलं एक माळशेजवरून जाऊन आता एक डायरेक्ट जाऊ. हां मग नसते आले रे, मजा आली असते मजा, पण हां हा एकदम व्ह्यू पॉईंट आहे ना रे. लोक असं येतात. हां हां मग जाऊ ना इकडूनच. आणि मजा फिरायला झालो ना आपण, फिरतोय, फिरून फिरून जाऊ मस्त पैकी आरामात. हे लालपरी अपडेटेड. नाही हा इकडे नाही सांगतो बघ, इकडे खाली जायला रस्ता वाटतो. हाय खाली जायला रस्ता तुला सांगतो कुठे सांगायचं. हे बघ गाडी गेली बा. परिसर स्वच्छ ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा. इकडे ना थांबायचं कधी जा का, इकडे दगडं पडतात वरतून डायरेक्ट डोक्यात. जागेवर लोकल आहे हे बघ, कॉलिंग बॉक्स डू नॉट स्टॉप लिहिलं आहे. हे काय दगडं पडलेत बघ, मग जागेवर अरे लोक मारतात डायरेक्ट. अरे काय काय करताय लोक. जाऊया इकडे आतमध्ये. त्या मंदिराच्या पाया पडून जायचं. हो हे माळशेज घाटातलं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. इथे हमेशा आल्यावर पाया नक्की पडायचं.
हे पावसामध्ये लय भारी वाटतं का? हा एक नंबर. हे बघ थांबले बघ इकडे हे लोक परत. हा इथेच आहे बघ. हाच तर हा मेनू आहे. सो आता आम्ही लोक आलो इकडे माळशेज घाटाच्या व्ह्यू पॉईंटला. हा एकदम खास पॉईंट आहे इकडे. मी खूप 3-4 वर्ष अगोदर आलतो एकदा, त्यानंतर आता पुन्हा एकदा आलो आहे. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असं व्ह्यू आहे. असं वाटतं की हे सगळे दाखवायसाठी हा दगड ठेवला पाहिजे. अरे मग हे पडत नाही लवकर माहिती आहे का? कशी रॉड लावलं ना डेंजर. अशा प्रकारे आम्ही या माळशेज घाटाच्या व्ह्यू पॉईंटला पोहोचलो आहे. 4 तासाचा प्रवास केला आम्ही. थांबत आलो. खूप व्हिडिओ आणि फोटो काढले. नाही तर आम्ही पोहोचलो असतो 2-2.5 तासामध्येच. 2.5 तासामध्ये तर नक्कीच पोहोचलो असतो. वरून जायचं आपण आता इकडे आलोय. पूर्ण हा आपला माळशेज घाटाचा व्ह्यू पॉईंट आहे. मस्तपैकी आम्ही 4 तासाचा प्रवास करून इथे आलोय आणि आता आम्ही थकलोय जरा प्रवास करून आणि अजून 90 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. माझं अजून 90 किलोमीटर आहे इथून पुढे. अक्षय पण खूप थकलाय आणि तो स्वतःच व्हिडिओ काढतोय माझा. इथे बरोबर आम्ही लोक 4 वर्ष अगोदर आलतो. इथेच फोटो काढलेला. हे बघा हा एरिया दाखव त्यांना. इथेच मी फोटो काढला. हवं तर मी तो व्हिडिओ मध्ये दाखवेल परत एकदा. हे बघ इकडचा पण दाखव सर्व. त्या लोकांना बोललो ना. हा इकडचं लास्ट एक व्ह्यू पॉईंट. इकडे पण खूप लोक येतात फोटो काढण्यासाठी. इथे फोटो काढला म्हणजे एकदम सर्व खाली दरी वगैरे सर्व दिसते. बघू शकता तुम्ही. दरी दाखव त्यांना. काय डेंजर आहे. खोल है ना. कडा वाटतो डायरेक्ट कडा. अरे बाप रे डेंजर ना. डायरेक्ट दरी आहे खाली. कुठे तो तिकडे वरती कसं समज ते बघ ते ढग आहेत ना. ढग ते असे आलेले असतील आणि पाऊस चालू आहे. ते जरा जास्त घनदाट वाटतात. इकडे बघ दोघं पण याच्याकडे झोपू बाप. काय म्हणणं आहे तुमच्या लोकांचं? कसं वाटतंय मग इकडे? चांगलं वाटतंय. मस्त चांगलं वाटतंय. कसा वाटला आपला माळशेज घाट? एकदम गारगार वाटतंय. गारगारच वाटणार ना. मस्त खूपच छान. पहिल्यांदा येण्याचा योग आलाय. अक्षय असं का करतो सारखं? बैल भाई आम्हाला घेऊन आलेले. उडी मारायचं म्हणजे आम्ही लोक सर्वजण मस्तपैकी मजा करत आलोय गाडीवरती. फुल गाडी पळवत हळूहळू जसं जमेल तसं मस्तपैकी आम्ही गाडी घेऊन आलो इकडे. अशा प्रकारे आता आम्ही मस्तपैकी इकडे मजा केली आम्ही लोकांनी. आता जस्ट माळशेज घाटावरती पोहोचलो. तिकडे खूप व्हिडिओ फोटो काढलेत आम्ही. सर्व मी आता इंस्टाग्रामवरती पण टाकेल व्हिडिओ किंवा फोटो माझे. आता आम्ही पुढे जाऊ आणि माझ्या गावाला आता आम्ही जाणार आहे. तर तिकडे आता कमीत कमी 90 किलोमीटर आहे. तर आता हे सर्व मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. हां तर जसं माझं गाव जे आहे ना ते माझं गाव पुरुषवाडी आहे. जे आता तिकडे जाण्यासाठी पहिलं राजूरला जावं लागतं आणि राजूरवरून मग पुढे आहे माझं गाव 10 किलोमीटरच्या अंतरावर. तर ते सर्व मी आता ह्या ब्लॉगमध्ये दाखवणं तर शक्य नाही कारण की हा ब्लॉग खूप जास्तच मोठा होऊन जाईल. त्यामुळे मी आता पुढचा ब्लॉग अजून एक दुसरा बनवेल आणि त्यामध्ये पार्ट 2मध्ये पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न करेन आणि तो पण कमीत कमी टाईममध्ये कंप्लीट करायचा प्रयत्न करेल. कारण की जास्त वेळ पण बघण्यामध्ये तुम्हाला काय माहीत आवडेल की नाही आवडेल.
पण चांगले चांगले फुटेज घेण्याचा मी प्रयत्न करेल आणि सर्व चांगल्या गोष्टी आमच्या लोकांच्या मस्ती वगैरे दाखवायचा प्रयत्न करेल. फक्त तुम्ही या ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल माझा तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि काय तुम्हाला आवडलं नसेल किंवा काही सांगायचं असेल काही तर मग तुम्ही कमेंट करू शकता.